पवार यांनी दांडी मारली। शरद पवार आणि अजित पवार या कार्यक्रमात आज एकाच व्यासपीठावर येणार होते, मात्र अजित पवारांनी कार्यक्रम टाळलाय। त्याऐवजी अजित पवार हे माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात दिलखुलास गप्पा झाल्याचं दिसून आलं। तर आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात एआय संदर्भातली एक परिषद होती आणि त्या परिषदेत अजित पवारांनी दांडी मारली। अजित पवारांच्या गैरहजेरीवर आणि सुनेत्रा पवारांसोबतच्या संवादावर सुप्रिया सुळेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। येणार होतो म्हणजे तरी कार्यक्रम तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असला, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले। मात्र शारदा प्रांगणमध्ये अहिल्याबाई होळकर यांचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी त्यांनी हात लावलेला आहे। मला नाही माहिती, त्यांना विचारायला लागेल, मला कसं माहिती आहे। सुनेत्राताई पण आपलं भाषण साहेबांचं भाषण होण्यापूर्वीच निघून गेल्या, काही सांगून आपल्याशी चर्चा झाली। सगळ्या गोष्टी काय सांगायच्या नसतात कॅमेरामध्ये, काही गोष्टी पर्सनल असतात की नाही। तर बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या रविवारी म्हणजे 22 तारखेला पार पडतेय। त्यासाठी अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे। दररोज किमान 4 ठिकाणी अजित पवार आपल्या श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत। अजित पवारांसाठी ही निवडणूक इतकी महत्त्वाची नेमकी का आहे, काय आहे माळेगाव सहकारी कारखान्याच्या सत्तेसाठीचं राजकारण पाहूयात।